नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय मतदार दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिका विरोधात आंदोलन. भारत सारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये सामान्य लोक निवडणूक आयोग असेल, ईव्हीएमवर प्रश्न निर्माण करणार असेल तर निश्चितच काँग्रेस पक्ष सामान्य लोकांसोबत काँग्रेस त्यामध्ये सहभागी आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि लोकांना विश्वास दाखवावा असे खासदार रवींद्र चव्हाण आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलनादरम्यान काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव म्हणत जोरात घोषणाबाजी देखील केली आहे. योजनेप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आज भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये जर सामान्य लोक या ठिकाणी निवडणूक आयोग असेल काही वर जर प्रश्न उपस्थित करत असेल, निश्चितच सामान्य लोकांसोबत आज काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की बुवा जे काँग्रेस पक्षाची जी प्रमुख मागणी आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या पुढच्या निवडणुका होतील त्या आपण एक वेळेस बॅलेट पेपरवर घ्यावं आणि लोकांना विश्वास दाखवा. आणि लोक आज बरेच अंशी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. निवडणूक आयोगाचं काम आहे की आपण निष्पक्ष पक्षपाती दूर त्या ठिकाणी ठेवून निवडणूक एक पारदर्शी निवडणूक घेणं जरुरी आहे. पण सामान्य लोक आज जे आपण जे मतदार आहेत, मागच्या निवडणुकीमध्ये जे आपण बघितलं विधानसभा असेल का लोकसभा असेल त्या ठिकाणी बरेच प्रश्नचिन्ह आज ईव्हीएम मशीनवर उपस्थित झालेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. हे जन आंदोलन आहे का कोणतं आंदोलन आहे? आताच यांनी आमचे बेटमुगरेकर साहेब असतील, बिहार काका असतील, सत्तारभाई यांनी सर्वांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन एक मोठं रूप धारण करणार. की अनेक महिने झालं, अनेक वर्षापासून सन्माननीय मनोज जरांगे दादा उपोषण करत आहेत, पण सरकार त्यांना कुठेही त्या ठिकाणी दाद देत नाही. मागच्या वेळेस सरकारनं त्यांना GR काढण्याचं वचन दिलं होतं, पण आज GR न काढता त्यांच्या ज्या मागण्या तिथंच मागण्या जे पूर्णपणे मागण्या त्यांनी केल्या होत्या ते मागण्या कुठेही पूर्ण होताना दिसत नाहीत. म्हणून मनोज दादा जरांगे यांनी आजपासून परत उपोषण या ठिकाणी सुरू करत.